मित्रांनो, मी येडगावमध्ये आहे. आरा 36चा प्लॉट सुहास नेहरकर यांचा आणि उत्कृष्ट शेंडा म्हणजे नंबर 1ला शेंडा आपल्याला ह्या बागेचा ठेवायला लागेल. आणि त्याच पद्धतीनं आपण पाहत आहे की हा स्ट्रेचिंगचा जो विषय आहे, इथं जे काय आंगऱ्या ज्या पद्धतीने या घडाच्या जर आपण पाहिला तर याच्या पाकळ्या, शोल्डर एकदम सुंदर. जी स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे त्यात काही बदल नाही, फक्त वेळेवर काम. आणि खाली जर पाहिलं तर डोस भरला आहे, पाचट टाकलं आहे, नळ्या 2, व्यवस्थित पाणी नियोजन आणि पानं, त्याचा आकार, कलर. 2 नोव्हेंबर नाही का, 2 नोव्हेंबर म्हणजे थंडीतला प्लॉट आहे, पण कुठेही वाटत नाही का कुठे शेंडा थांबला आहे. या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. नोव्हेंबर जर आपल्याला पूर्ण जुन्नर तालुक्यात टार्गेट करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून त्याला आपल्याला फॉलो करावं लागेल. तर यांनी कसं कसं काम केलं आहे, काय खतं वगैरे, त्याचं नियोजन, हे सगळं बारकाईने आपण पाहू आणि परत ते ग्रुपवर येईल. सुहास नेहरकर यांचं अभिनंदन नाही का. हा बघा, हा घड बघा, याचे शोल्डर बघा, हा शेजारचा बघा, हा बघा किती मोठा घड. या पद्धतीने आरा 36मध्ये शोल्डर जर आपण काढले, क्वचित दिसतो. हां, तर नक्कीच एक मोठे घड अगदी 400 ग्रॅमचे सहज बनवता येतील.